कोलंबियामध्ये सोमवारी 10 ऑगस्ट रोजी झालेल्या शक्तिशाली भूकंपानं मोठी हानी झाली आहे. पश्चिम कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपामुळे अनेक शहरांमध्ये इमारती कोसळल्या असून मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. सुरुवातीला 111 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती, तर काही ताज्या अहवालानुसार मृतांचा आकडा 132 पर्यंत पोहोचला आहे. मोठ्या संख्येने नागरिक जखमी झाले असून अनेक जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. या शक्तिशाली भूकंपाचा केंद्रबिंदू चोको विभागातील सॅन होसे डेल पाल्मर जवळ होता. भूकंपाचे धक्के काली, परेरा, क्विडबो, मॅनिझालेस आणि आसपासच्या अनेक भागांमध्ये जाणवले. भूकंपामुळे 1600 हून अधिक इमारतींचे नुकसान झाल्याचा अहवालात सांगण्यात आला आहे. यापैकी किमान 61 इमारती पूर्णपणे कोसळल्या आहेत. अनेक घरांचे मोठे नुकसान झाले असून हजारो नागरिक बेघर होण्याची वेळ आली आहे. सर्वात मोठी चिंता आहे ती ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांची. अनेक ठिकाणी इमारती कोसळल्यामुळे बचाव पथकाकडून युद्ध पातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. दुर्गम आणि जंगलांनी वेढलेल्या भागांमध्ये पोहोचणेही बचाव पथकासाठी मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे काही ठिकाणी जलमार्ग आणि हवाई मार्गाचा वापर करून मदत पोहोचवली जात आहे. परेरा आणि काली या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालये आणि इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांनाही फटका बसला आहे. अनेक ठिकाणी रुग्णालयांवर जखमींच्या उपचाराचा मोठा ताण आला आहे. या भूकंपानंतर कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष आबेलार्डो दे ला एस्प्रिएला यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करत मदत आणि बचाव कार्याला वेग देण्याचे आदेश दिले आहेत. लष्कर आणि आपत्कालीन पथकांना प्रभावी भागांमध्ये तैनात करण्यात आलं आहे. दरम्यान या भूकंपानंतर अनेक आफ्टर शॉक्स म्हणजे भूकंपाचे दुय्यम धक्केही जाणवले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान 7.4 तीव्रतेचा हा भूकंप या शतकातील कोलंबियातील सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याचे अहवालातून समोर आलं आहे. सध्या प्रशासनासमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेणं, जखमींवर उपचार करणं आणि बाधित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवणे. कोलंबियात सध्या मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असून मृतांचा आणि नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.